अर्थ जर आपल्याला बघायचा असेल तर पहिले आपल्याला बघायला भगवान म्हणजे काय, भगवान या शब्दाचा अर्थ काय. तर भगवान हा जर संसार जर आपण बघितला तर पंचतत्वापासून तयार झालेला हा सर्व विश्व आहे. तर पंचतत्व कोणते आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू, हे 5 तत्व आहेत. तर भगवान हा शब्द या 5 तत्वाला सांकेतिक करणार. बघायचं झालं तर त्यामध्ये भ जर तुम्ही बघितलं तर भ म्हणजे भूमी, भूमी म्हणजेच आपली जमीन. त्याच्यानंतर दुसरा अक्षर येते ग. तर ग म्हणजे काय? गगन, ज्याला आपण आकाश, क्षितिज, अंतरिक्ष आणि आणखी काहीतरी नावाने संबोधू शकतो. ते म्हणजे ग म्हणजे गगन. आणि त्याच्यानंतर ते येते व. तर व म्हणजे काय? वायू. आणि वला जर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून शब्दात घुसलं तर त्याची संधी विच्छेद जर केला तर व प्लस त्याला अचा प्रत्यय लागतं म्हणजे वा तयार होते. अ म्हणजे अग्नी. आणि शेवटचं आता जे उरलं ते म्हणजे नीर. आता नीर म्हणजे काय? तर पाण्याला संस्कृत भाषेमध्ये नीर हा तीर्थ स्वरूपामध्ये जे पाणी असतं त्याला नीर म्हणले जाते. म्हणून न म्हणजे नीर हे पाणी म्हणजे भूमी आली, आकाश आला, वायू आला, अग्नी आला